आयुष्याचा खरं तर खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. ते म्हणजे माझ्या बाबांची जेव्हा डेथ झाली, तेव्हा माझ्या पुढचं सगळं विश्व एकदम ब्लँक होतं. कारण इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन केली 2017मध्ये, जिथे मी श्रीलंकामध्ये परफॉर्म केलं आणि मी भारताला फोक डान्समध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. कामं केली आहेत. ऑलमोस्ट 700-800च्या वर स्टेज शोज आज मी केलेले आहेत. इंटरनॅशनल असतील, नॅशनल असतील, ऑलमोस्ट भारताचे सगळे स्टेट्स माझे झालेत. महाराष्ट्रातले अख्खे सगळे जिल्हे माझे झालेत. नमस्कार, मी लावणी सम्राट किरण कोरे. मी एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि इंटरनॅशनल लावणी परफॉर्मर आहे. खरं तर मूळचा मी प्रॉपर नांदेड जिल्ह्यातील नरसी या गावचा आहे. आता इंडस्ट्रीमध्ये मी ॲज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि लावणी परफॉर्मर म्हणून काम करतो आहे. जवळपास 8 वर्षापासून मी ॲज अ लावणी परफॉर्मर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. खरं तर बालपणापासून कलेची आवड होतीच, पण कधी वाटलं नव्हतं की एक प्रोफेशनल कलाकार होईल. आधी फक्त आवड म्हणून करायचो, पण आता काम म्हणून डान्स करतो आहे मी. डान्ससोबतच मेकअपसुद्धा करतो मी. मेकअप अकॅडमी आहे माझी स्वतःची. लहानपणीपासून आवड तर डान्समध्ये होतीच, पण कधी वाटलं नव्हतं की करिअरसुद्धा डान्समध्ये होईल. जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं जास्त आवड निर्माण होत गेली डान्सबद्दल. पण पुन्हा असं पण कळायला लागलं की एक अशी वस्तूसुद्धा माणसाजवळ असावी ज्या आवडणाऱ्या वस्तूमधून आपल्याला पैसेसुद्धा मिळतील. तर मागच्या 8 वर्षापासून मी ॲज अ प्रोफेशनल डान्सर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुलगा असूनही मुलीचा डान्स का करत असेल. भारतात असेल एक कल्चर आहे, मुलांनी मुलाचीच कामं केली पाहिजेत आणि मुलींनी मुलींचीच कामं केली पाहिजेत. पण युज्युअली काय होतं, जेव्हा एखादी मुलगी मुलाचं काम करते तेव्हा तिला खूप शाबासकी दिली जाते की यार तू खूप छान काम करतेस, तू खूप हिम्मतवान आहेस. पण जेव्हा एक मुलगा मुलीसारखं परफॉर्म करतो, मुलींची कोणती तरी एक जागा घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समाजाला ते ॲक्सेप्टेबल नसतं. मला असं वाटतं की कलाकारांकडे किंवा कलेला माणसांनी किंवा लोकांनी कला म्हणूनच बघावं. कारण कलेला कोणत्या गोष्टीचं बंधन नाही आहे, जसं की भाषा असेल, जेंडर असेल, लोकेशन असेल. तर कलेला सर्वांनी कला म्हणून बघावं. तसं मी BSc ग्रॅज्युएट आहे, माझं BEdसुद्धा झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी एव्हिएशन स्टुडंट आहे. म्हणजेच प्रोफेशनल डान्सर होण्यामागचं एक खूप मोठं रिझन म्हणजे माझे आईवडील जेव्हा वारले तेव्हा मी डान्सला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. कारण मला असं काहीतरी हवं होतं जे मला खूप खुश ठेवेल. आणि डान्स ही एक अशी गोष्ट होती जी मला लोकांसोबत रोज कनेक्ट करत होती. प्रत्येक शोला हजारो लोकांना मला भेटण्याची संधी मिळते, जिथे कुठेतरी माझं दुःख कमी होत होतं, म्हणून मी प्रोफेशनल डान्सर झालो. नशीबवान समजतो की प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवरती माझ्या आज लाखो फॉलोअर्स आहेत, बिकॉज मी कधीच लाजलो नाही स्वतःचं टॅलेंट सोशल मीडियावर पुट ऑन करण्यासाठी. तर जे काही आर्टिस्ट आहेत ज्यांना इन फ्युचर ॲज अन आर्टिस्ट काम करायचं, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की स्ट्रगल टू सक्सेस हा जो आपला पिरियड आहे, त्यामध्ये जर आपलं स्ट्रगल चालू असतं त्यामध्ये लोक आपल्याला हमखास नाव ठेवतात, पण आपल्याला कुठेच थांबायचं नाही आहे. कारण जेव्हा आपण स्ट्रगलर असतो तेव्हा लोक आपल्याला नावं ठेवतात, पण जेव्हा आपण सक्सेसफुल होतो तेव्हा तीच लोकं आपली तारीफ करतात. त्यामुळं हा जो आतमधला पिरियड आहे त्यामध्ये आपल्याला खूप जास्त खंबीर राहायचं आहे. तुम्ही सर्वजण कधीच तुमची हिंमत हारू नका. आज मी स्वतःला खूप प्राऊडली सांगू शकतो की आज मी एक सक्सेसफुल डान्सर आणि मेकअप आर्टिस्ट आहे. कारण माझ्या स्ट्रगल लाईफमध्ये जे काही मला एक्सपिरियन्सेस आले त्यांचा मी कधीच विचार नाही केला. मी लोकांच्या बोलण्याकडे विचार नाही केला, कारण मला माहिती होतं मी काय करतो आहे. चांगलं काम फक्त आपण करत जायचं, डेफिनेटली आपल्याला सक्सेस मिळत जातं. जेव्हा मी लहान होतो तेव्हा बऱ्याच वेळा असं व्हायचं, मी 4थीमध्ये असताना फर्स्ट टाईम लावणी केली होती, दिसला गवाई दिसला, आणि त्या लावणीला मला भरमसाठ बक्षीस मिळालेलं. फर्स्ट टाईम मी लेडीज गेटअपमध्ये परफॉर्म केलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की यार ह्या गोष्टीतून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे, तर आपण ही गोष्ट कंटिन्यू करू. पण जोपर्यंत मी छोटा होतो तोपर्यंत ठीक होतं. पण जसा जसा मी मोठा व्हायला लागलो, जसं मी स्कूलमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन असेल, तो हळूहळू बदलत जाऊ लागला आणि ते मला कुठेतरी जाणवायला लागलं. पण मी कधीच ह्या गोष्टीतून माघार घेतली नाही. मी स्पर्धा करायला सुरुवात केली. मी आज जवळजवळ 400-500 स्पर्धा केलेल्या आहेत, 700-800 शोज केलेले आहेत. तर ह्या सगळ्यांमधून मला खूप सारी बक्षिसं मिळाली आहेत, एवढं मोठं रेकग्निशन मिळालेलं आहे. जर मी दुसऱ्यांचा विचार करत बसलो असतो तर कदाचित मी आज ज्या लेवलला आहे तिथे मी असू शकलो नसतो. आज मी एवढी चांगली लाईफस्टाईल मेंटेन करतो आहे. मी स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या कमाईवरती आज माझ्या सगळ्या इच्छा, सगळी स्वप्न पूर्ण करतो आहे. असंच करत करत मी एक इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन केली 2017मध्ये.
जिथे मी श्रीलंकामध्ये परफॉर्म केलं आणि मी भारताला फोक डान्समध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. तिथून माझ्या लाईफला खूप मोठा टर्न मिळाला. पण त्याच्या आधी माझ्या लाईफमध्ये खूप अशी भयानक गोष्ट घडली जिथे मी खूप जास्त खचून गेलो. तो माझ्या आयुष्याचा खरं तर खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. ते म्हणजे माझ्या बाबांची जेव्हा डेथ झाली तेव्हा माझ्या पुढचं सगळं विश्व एकदम ब्लँक होतं. कारण 5 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ असल्यामुळं मी खूप जास्त लाडाचा होतो. रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं हे कधीच माहिती नव्हतं. कारण जे काही आयुष्यामध्ये मी मागितलं होतं घरी ते सगळं मला मिळत गेलं होतं. कारण माझे बाबा एक गव्हर्मेंट एम्प्लॉई होते. खरं तर तो काळ माझ्यासाठी खूप जास्त वाईट होता. असं वाटत होतं की पुढं आयुष्यामध्ये मी काय करू. किंवा मी जेव्हा 8वीमध्ये होतो तेव्हा माझी आईसुद्धा वारली. त्यामुळे दोघांचंही छायाचित्र माझ्यापासून हे राहून घेतलं होतं आणि कुठेतरी अनाथ असल्याचं मला दुःख जाणवायला लागलं. त्यामुळं मी नृत्यातून समाजसेवा नावाचा एक शो सुरू केला, ज्यामधून मी खेडोपाड्यामध्ये जायचो, वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करायचो आणि जो निधी जमा होईल किंवा जे पैसे जमा होतील ते मी अनाथ आणि अपंग मुलांना किंवा गरजू लोकांना प्रत्येक वर्षी डोनेट करत होतो. असं करत करत माझा एक प्रोफेशनल कलाकार होण्याचा प्रवास सुरू झाला. छोटे मोठे शोज करायला लागलो. कितीही छोटा शो आला तर मी नाही म्हणायचो नाही, कारण त्या दुःखातून कुठंतरी मला बाहेर पडायचं होतं. असं म्हणतात की माणसाची जिम्मेदारी माणसाला सर्व काही शिकवून जाते आणि माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडत होतं. कारण वडील गेल्याच्या नंतर जिम्मेदारी काय आहे हे जेव्हापासून कळलं तेव्हापासून मी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो, इन्कम सोर्सेस शोधायला लागलो. शिक्षणसुद्धा चालूच होतं. माझं BSCचं 2nd इयर चालू होतं. त्यामुळे लगेच त्या एरामध्ये किंवा त्या पिरियडमध्ये मला जॉब किंवा असं काही गोष्टी मिळणार नाहीत हे सुद्धा मला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे मी कलेचा आधार घेतला. खरं तर ह्या फील्डमध्ये मला कधीच कुणी शिकवलं नाही किंवा मला डान्स फील्डमध्ये गुरु नाही आहेत. मी स्वतःच्या हिमतीवरती किंवा व्हिडिओज बघून कॅसेट्स बघून आजपर्यंत डान्स शिकत आलो आहे आणि आत्ताही शिकतो आहे. खरं तर माणसांनी शिकणं कधीच बंद नाही करावं असं मला नेहमी वाटतं. मी अजूनही भरपूर गोष्टी शिकत चाललो आहे. पण एक सेल्फ मेड असल्याचा जो अभिमान असतो किंवा सेल्फ मेड असल्याचा एक कॉन्फिडन्स जो असतो तो खरंच खूप डिफरंट लेवलवरती असतो. आणि मला आज खूप कधी कधी छान वाटतं की मी आज स्वतः एवढ्या गोष्टी करू शकतो आहे. तर जसं जसं वेळ जात गेला तसं तसं सोशल मीडियाचं जग यायला लागलं. टिकटॉक हे ॲप नुकतंच भारतामध्ये लॉन्च झालं होतं आणि कडकडीत लॉकडाऊन झालेला आणि त्याआधी नुकतंच मी टिकटॉक बनवायला सुरू केलं होतं. आणि जसं जसं लॉकडाऊन वाढत गेला तसं तसं घरातून लोकांचं निघणं मुश्किल झालं आणि सर्वांच्या हातामध्ये फोन्स असायचे. त्यामुळे डिजिटल मीडियाला खूप जास्त चांगलं स्वरूप आलं. मग मी घरामध्ये गावी जेव्हा असायचो तेव्हा मी घरामध्येच तयार होऊन व्हिडिओज बनवायचो आणि जसे जसे व्हिडिओज बनवायला लागलो तसं तसा लोकांचा रिस्पॉन्स चांगला येऊ लागला. आणि फॉलोवर्स काय असतात हे मला फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये माहिती झालं. लोक फॉलो करायला लागले. बघता बघता 5 लाख माझे टिकटॉकवरती फॉलोअर्स झाले. आणि जसा मी फेमस झालो तसं मला समजायला लागलं की ज्या लोकांना मी टी व्हीमध्ये बघत होतो किंवा ज्या लोकांना मी एक आदर्श मानत होतो किंवा ज्या लोकांना बघून मी इन्स्पायर होत होतो अशा लोकांचे मला मेसेजेस यायला लागले. असे लोक माझे व्हिडिओज बघायला लागले, माझ्यावरती कमेंट्स करायला लागले आणि जे मी इझिली त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो ते काम माझं ऑलमोस्ट सोशल मीडियाने केलं. आणि फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये पेड प्रमोशन्स किंवा प्रमोशन्स काय असतात हे मला माहिती झालं. बऱ्याच वेगवेगळे ॲप जसं झी5 आहे, हिप्पी आहे, मोज आहे, जोश आहे, अशा ॲप्सचे आम्ही हजारो रुपये घेऊन प्रमोशन्स करायला लागलो भर लॉकडाऊनमध्ये. जेव्हा बाकी कलाकारांचे इन्कम सोर्सेस बंद होते तेव्हा सोशल मीडिया थ्रू माझा एक चांगलं इन्कम सोर्स सुरू झाला. आणि ह्या प्रवासाच्या दरम्यानच मला छत्रपती शासन नावाचा एक चित्रपट मिळाला. ॲज अ कोरिओग्राफर मी तो मूवी साईन केला होता एका लावणीसाठी. पण लकीली असं झालं, सरांनी माझी लावणी बघितलेली यूट्यूबला, तर त्यांना असं वाटलं की इंडस्ट्रीमध्ये मुलाची लावणी अजूनपर्यंत बऱ्याच दिवसापासून झाली नाही आहे, लेट्स हॅव अ ट्राय. तर वाढीव दिसत्या राव नावाचं एक गाणं मी केलं विथ झी म्युझिक छत्रपती शासन मूवीमध्ये आणि ते गाणं खूप जास्त हिट झालं. पण कुठेतरी अशी भीती होती की परत लॉकडाऊन आला तर काय होणार किंवा असं म्हणतात की कलाकाराला वयाचं कधी कधी बंधन लादलं जातं इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जेव्हा कलाकाराचं वय जास्त होतं तेव्हा त्याला तेवढे कामं दिली जात नाहीत जेवढी त्यांना द्यायला पाहिजेत किंवा जेवढी त्यांना एक्सपेक्टेड असतात. त्यामुळे कुठेतरी असं वाटायला लागलं यार मी डान्स
किती दिवस करू शकणार आहे. त्यामुळे मी हळूहळू मेकअपकडे वळलो. आणि कारण माझ्यासाठी डान्स आणि मेकअप हे सेम फील्ड शीच रिलेटेड आहेत. कारण डान्स म्हणला की मेकअप आलाच. त्यामुळे भरपूर प्रकारची प्रॅक्टिस करत करत मी ॲज अ मेकअप आर्टिस्टसुद्धा आत्ता सध्या काम करतो आहे. आणि मी बघत बघत प्रवास सुरू असताना मागच्या वर्षी मला बँकॉकला जाण्याचा योग आला. IIAF नावाची एक इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनसाठी माझं सिलेक्शन झालं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी परत एकदा भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले फोक डान्समध्ये. तर फेमस झाल्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की एक मुलगाच लावणी परफॉर्म करतो आहे. पण जेव्हा मी फेमस व्हायच्या आधी परफॉर्मन्स करायचो तेव्हा मला आठवतं मुंबईत आमचा एक शो होता. एक सर खूप वेळचं झालं एका मुलीला शोधत होते बॅकस्टेजला येऊन. आणि शो संपला, मी चेंज वगैरे करून सगळं बाहेर आलो होतो. ते म्हणत होते की ती ब्लॅक साडीवाली मुलगी कुठे आहे, तिने खूप छान डान्स केला, मला तिला भेटायचं आहे. आणि ती ब्लॅक साडीवाली मुलगी ॲक्च्युली मी होतो. मी पूर्ण कपडे वगैरे चेंज करून तिथे येऊन थांबलो आणि ते खूप वेळचे तिला शोधत होते. मी जेव्हा त्यांना थांबवलं म्हटलं की सर ती मुलगी नव्हती, तो मी होतो. आजूबाजूची लोकं असतात, आपण थोडंसं काही वेगळं करायला गेलं ना की त्यांना ते हजम होत नाही किंवा त्यांना ते ॲक्सेप्टेबलच नसतं. पण मला असं म्हणायचं की वेगळ्या गोष्टी करण्यामध्ये जी मजा आहे ना ती साध्या गोष्टी करण्यामध्ये नाही आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टी थ्रू जेव्हा फेमस होता तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो, तुम्हाला जी रिस्पेक्ट मिळते ती एक वेगळ्या लेवलवरती असते. पण भरपूर अशी पण माझ्या फील्डमध्ये मुलं आहेत जी लावणीला खूप ग्रेट लेवलवर करतायत परफॉर्म. इवन खूप चांगल्या पारंपरिक पद्धतीने लावण्या करतात. पण जेव्हा शोसाठी आम्हाला फोन येतात तेव्हा सहज ऑर्गनायझर्स बोलून जातात किंवा जे शोला आम्हाला बोलवतात ते बोलतात की यार मुलं नको आहेत आम्हाला, मुली पाहिजे आम्हाला. भले मग ते डान्स मुलींपेक्षा चांगले करत असू दे, त्यांना काही फरक नाही पडत, त्यांना जेंडर मॅटर करतो. तर मला सर्वांना कळकळीची एवढीच विनंती करायची की तुम्ही मेहनत बघा कलाकारांची, त्यांच्या मागचे एफर्ट्स बघा, कोण किती चांगल्या पद्धतीने त्याची कला सादर करते ते बघा आणि त्याच्यानुसार त्यांना कामं द्या. कारण कलाकार फक्त कामाचा भुकेला आहे. मी कधीच आयुष्यात देवाकडे असेल कुठेही असेल मी कधी पैसे नाही मागितले, कधी सुख समाधान नाही मागितलं. मी फक्त देवाला काम मागतो. कारण माझ्यात तेवढी हिंमत आहे की मी मेहनत करायला तयार आहे. काही महिन्यामध्ये आम्ही 30 दिवसामध्ये 24 सुद्धा शोज केलेले आहेत. आर्टिस्ट फील्ड ह्याला एक लिमिटेशन आहे. असेल तेव्हा तुमच्याकडे खूप काम असतं, नसेल तेव्हा कधी कधी तुमच्याकडे काहीच काम नसतं. त्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या बघण्यामध्ये माझ्या व्यतिरिक्तही कोणी असे कलाकार असतील ज्यांना खरंच कलेची स्टेजची गरज आहे, त्यांना प्लीज आवर्जून सर्वांनी कार्यक्रमाला बोलवा, त्यांना काम द्या. कुठेतरी त्याच्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स पण गेन होईल. एवढी माझी सर्वांना विनंती आहे. चॅलेंजेसमध्ये बाकी एक मुलगा असून मुलगी बनणं हा खूप भयानक मोठा चॅलेंज आहे इन द टर्म्स ऑफ मेकअप. कारण केसांपासनं तर पायाच्या नखापर्यंत तयारी करावी लागते. शेविंगपासनं, मेकअपपासनं, हेअर्सपासनं. आता तुम्ही बघत असाल माझे हेअर्स नॉर्मल शॉर्ट हेअर्स आहेत, त्यामध्ये मग वीग कॅरी करा. त्यात सिच्युएशन कधी कधी आम्हाला 6-6 तास मेकअपमध्ये राहावं लागतं. कधी कधी शूटला 12-12, 24-24 ताससुद्धा मी मेकअपमध्ये राहिले. आणि प्रामाणिकपणे काम करत जा, पैसे कमवा, चांगली लाईफस्टाईल मिळवा. तेव्हा कुठेतरी लोक तुमची इज्जत करायला लागतील. कारण पर्सनली मला आत्ता फील होते, आता मागच्या 1-2 वर्षामध्ये मी बऱ्याच गोष्टी स्वतःच्या हिमतीवरती घेतल्या. जसं माझी कार असेल, माझे डायमंड रिंग्स असतील किंवा माझे फोन्स असतील. मला खूप ऑब्सेशन आहे सेलफोन्सचं. तर माझे इंटरनॅशनल ट्रिप्स असतील. तर हे बघून लोकांना असं वाटतं की यार आत्ता कुठेतरी ह्याने मिळवलं. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की किरण खूप दिखावा करतो. पण दाखवायचं कुणासाठी असतं हे पण तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. कोणतीही गोष्ट तुम्ही कमवली आहे ती दाखवली कुणाला पाहिजे, ज्या लोकांनी तुमच्या सक्सेसवर डाऊट केला होता त्यांच्यासाठी नेहमी अशा गोष्टी दाखवायच्या. मला बरेच लोक असं म्हणायचं की तू कशाला एवढा दिखावा करायची गरज आहे तुला. गरज ह्या गोष्टीसाठी आहे, ज्या लोकांनी तुम्हाला कुठेतरी अंडर एस्टिमेट केलं होतं आज त्यांना बघू द्या की तुम्ही अंडर एस्टिमेट केल्यामुळं मी काय झालो आहे आणि मी आज कोणती लाईफस्टाईल मेंटेन करतो आहे. आणि फील्डमध्ये किंवा डान्स फील्डमध्ये बऱ्याच लोकांना काम करायची इच्छा आहे. तर त्यांना मी नेहमी हेच सांगू इच्छितो की कलेला खूप चांगल्या लेवलनी रिप्रेझेंट करा, तरच तुम्हाला एक चांगली लेवल मिळेल. युजली काय होतं, जेव्हा तुमचं इनिशियल स्टेज असतं तेव्हा आपण लर्निंग प्रोसेसमध्ये असतो. पण जेव्हा सगळ्या गोष्टी शिकवून होतात तेव्हा कुठेतरी कलेला एका छान स्टँडर्ड लेवलला रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करा. आणि कधीच हार मानू नका, खचून जाऊ नका. कारण प्रत्येकाची सुरुवात ही शून्यापासूनच होत असते. त्यामुळं
पहिली पायरी जेव्हा चढाल तरच दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचू शकाल. त्यामुळं होईल तसा प्रयत्न करत राहा, छान छान काम करत राहा, डिमोटिवेट कधीच होऊ नका. स्वतःच्या कामावरती आणि स्वतःवरती खूप भयंकर विश्वास ठेवा. नेहमी मी सर्वांना एवढंच सांगेल. रिअल टॉक्स टीमला मला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे की त्यांच्यामुळे मला एवढ्या छान टॉक शोमध्ये आज येता आलं आणि माझे एक्सपिरियन्सेस असतील, माझे सक्सेस स्टोरी असेल किंवा माझ्या बाकीच्या गोष्टी मला आज शेअर करायला मिळाल्या. खूप जबरदस्त अशी ही टीम आहे. डेफिनेटली यांचं चॅनल तुम्ही सर्वांनी चेक करा. अशाच भरपूर इन्स्पिरेशनल आणि सक्सेस स्टोरीज तुम्हाला यांच्या चॅनलवरती बघायला मिळतील. मला इकडे आमंत्रित केल्याबद्दल संपूर्ण रिअल टॉक टीमचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.